सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष, देवळा न्यूजवर पहा फक्त। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून नाशिकमधील कामांची पाहणी। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या आगमनासह पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे जोरात सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSRDC मोठ्या प्रमाणात विकास कामे करत आहेत। पायाभूत सुविधांचा विकास द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून द्वारका सर्कल आणि शारजा सर्कल मार्गासाठी सर्वेक्षणाचे काम मंजूर करण्यात आले असून पुणे रोड आणि शारदा सर्कलला जोडणाऱ्या पर्यायी मार्गासाठी MSRDCने सर्वेक्षण प्रस्तावाला मान्यता दिली आहे। कुंभमेळ्याच्या तयारी PWD आणि MSRDC कडून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास सुरू असून सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर द्वारका सर्कल आणि रस्त्यांच्या संरचनांचा विकास जलद गतीने सुरू होईल। कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSRDC द्वारे राबविण्यात येणाऱ्या या कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि भाविकांना सुविधा मिळेल। कुंभच्या येणाऱ्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी द्वारका सर्कलचा अंडरपास हा प्रस्तावित आहे। कारण इथं आपण ट्रॅफिक दोन्ही महत्वाचे रस्ते येतात, मेजर ट्रॅफिक या रोडवर असते आणि ट्रॅफिकचा फार प्रॉब्लेम होतो, लोक अडकतात, वेळ जातो आणि त्याच्यातच कुंभ सुरू झाल्यानंतर अजून लोकांची आवक होणार, वाहनं येणार आणि जे आज ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तो अजून म्हणजे वाढणार ही वस्तुस्थिती आहे। ती धरून आज MSRDC कडनं जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं महामंडळ आहे त्याच्याकडनं आपण हा पुन्हा ते आपलं हे इकडचं नाशिक पुणे टू सारडा सर्कलचा आपण अंडरपास जो आहे हा प्रस्तावित केलेला आहे। त्याचा आता राज्य सरकार आणि मॉर्क म्हणजे गडकरी साहेबांचा जो विभाग आहे अशा माध्यमातून हे काम आपण हाती घेतले। थोडं आमच्यावर सगळ्यांचं जे काम वेळेत संपलं पाहिजे, कारण हे काम वेळेत झालं नाही तर बरेच प्रॉब्लेम अजून निर्माण होऊ शकतात। तेव्हा आमचं त्या पद्धतीनं नियोजन चालू आहे किंवा वेळेत हे काम संपवायचं किंवा वेळेच्या आधी संपूर्ण हा सबवे जो आहे हा खुला करायचा की ज्या यानं ट्रॅफिक कंजेशन जे आहे हे मोकळं होईल, सिग्नल फ्री हा सगळा एरिया होईल, अशा पद्धतीनं आपले नियोजन चालू। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या देवळा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।